प्रोजेक्ट म्हणजे माझ्या आईने पाहिलेलं स्वप्न आहे. माफ करा, ती काही कारणास्तव येऊ शकली नाही. मला असं वाटतं की ती इथेच आहे, माझ्यासोबत बघते, माझ्याकडे मला आशीर्वाद देते. माझ्या आईने माझ्यावर खरंच खूप चांगले संस्कार केले. आज मी जो काही आहे तो तिच्यामुळेच आहे. तिच्या आईशिवाय मी शून्य आहे. मी भलेही रागवलो, चुकलो, भरकटलो, तरी माझ्या आईने मला वेळोवेळी समजून घेतले. आणि मी आज तुम्हा सगळ्यांना एक वचन देतो, मी हा प्रोजेक्ट इतक्या उंचीवर नेऊन ठेवेन की माझ्या आईला माझा अभिमान वाटेल. आई, आय मिस यू. आदित्य, अरे खूप आठवण येते रे तुझी. गोष्टी एवढ्या ताणल्या जातील असं कधी वाटलंच नव्हतं. पारूवर आणि तुझ्यावर प्रचंड जीव आहे रे अहिल्याचा. खूप प्रेम करते ती तुम्हा दोघांवर. तरी तुमचा स्वीकार का करू शकत नाही ते तेच कळत नाहीये मला. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आईला तिचा हट्ट सोडायलाच तयार नाही रे. आता मार्गशीर्षातली पूजा होती त्यावेळेला केवळ अहिल्याच्या हट्टापायी पारूला पूजेचं वाण नाही देता आलं. त्यामुळे आपल्या हक्काचं वाण घेण्यासाठी पारूला सवाष्ण म्हणून यावं लागलं या घरी. इतर सवाष्ण बायका होत्या म्हणून आईला शांत झाली, पण गोष्टी सुटतील सुटतील म्हणेपर्यंत बिघडतच चालल्यात रे सगळ्या गोष्टी. आदित्य, मला ना आता भीती वाटायला लागली रे की तू परत कधी येशील की नाही. पारूला आणि तुला या घरात बघितल्याशिवाय नाही मरायचं मला. राहिलेलं आयुष्य घरातल्या सगळ्यांबरोबर घालवायचंय मला. एवढी इच्छा पूर्ण होऊ दे माझी, बस. बाकी काही नाही. आई, तुझ्या प्रोजेक्टला फंडिंग केलंयस. माझा ड्रीम प्रोजेक्ट फायनली आता सुरू होत आहे. माझी अशी इच्छा होती की त्या प्रोजेक्टची पायाभरणी तुझ्या हातून व्हावी. मला फक्त तुझे आशीर्वाद हवेत. खरंच मनापासून इच्छा आहे की उद्घाटनाच्या दिवशी त्या प्रोजेक्टची पायाभरणी तुझ्या हस्ते व्हावी. मला माहिती आहे अहिल्या, तू अजून सुद्धा मनानं तुझ्या मुलाच्या कार्यक्रमातच आहेस. कितीही आणि काही झालं तरी तू स्वतःला आदित्यपासून, प्रीतमपासून किंवा घरच्या कुठल्याच सदस्यापासून दूर नाही ठेवू शकत. ती चांगलाच ओळखतो तुला.
आदित्यचा कार्यक्रम झाला असेल ना? कसा झाला असेल काय माहिती. अहिल्या, मला राहून राहून सारखं असं वाटतंय की आपण जायला हवं होतं आदित्यच्या कार्यक्रमाला. श्रीकांत, खूप उशीर झालाय आणि उद्या आपली त्या फॉरेन डेलिगेट्स बरोबर अतिशय महत्त्वाची मीटिंग आहे. मला तू तिथे हवायस आणि त्या मीटिंगला. तर आत्ता खरं तर तू झोप, आता मी पण आवरून आलेच झोपायला. आईला तू कबूल नाही करणार की तू आज आदित्यच्या कार्यक्रमासाठी गेली होतीस. हे प्रोजेक्ट म्हणजे माझ्या आईने पाहिलेलं स्वप्न आहे. मला असं वाटतं की ती इथेच आहे, बघते माझ्याकडे, मला आशीर्वाद देते. माझ्या आईने माझ्यावर खरंच खूप चांगले संस्कार केले. आज मी जो काही आहे तो तिच्यामुळेच आहे. तिच्या आईशिवाय मी शून्य आहे. मी तुला तिथं पाहिलं होतं, पण मी सुद्धा याबद्दल तुला जाणीवपूर्वक नाही छेडणार. एक ना एक दिवस तू स्वतःहून सगळंच कबूल करशील आणि मला पण सांगशील. नाही, पण माझी कुठलीच तक्रार नाही तुझ्या बाबतीत. काय यार मारू, दरवेळी ठरवतो की तुझ्या आधी उठेल. दरवेळी कसं काय तू असं करतेस? काय केलं आता?